दादा आम्हाला पोपटीसाठी माठ दाखवा। बघा हा पोपटीसाठी माठ चांगलाच असतो हा। काय ग मम्मी, गेल्या वर्षीच्या पोपटीचा माठ आपला लगेचच फुटला होता नाही का? एकच पोपटी गेली आणि फुटला, त्याचं कारण काय होतं? मम्मी म्हणाली काय माहिती, विचारूयात आता माठवाल्या दादांनाच। तसं होत नाही सहसा, 4-5 पोपट्या होऊ शकतात त्यामध्ये। चला मग आज नवीन माठ खरेदीला। फक्त काय माहिती आहे, त्याला भिजवायचा नसतो, धुवून नसतो घ्यायचा, हा पुसून घ्यायचा असतो। आणि जर भिजवलात ना तर तो लगेच वापरायचा नसतो। अच्छा, तरी त्यावरून किती वेळ जायला पाहिजे जर धुतला चुकून एखाद्या? आता तुम्ही आहे ना आज संध्याकाळी लावणार आहे ना, सकाळी धुवून ठेवा ना, उन्हात ठेवायचा, पण तो पूर्ण ड्राय व्हायला पाहिजे। मग न धुतलेला बरा। हा, धुतल्यानंतर कसं असतं, ओळी वस्तू कुठली जागेत टाका, ती फुटणारच तुमची, असं आहे। आता आमच्या इथे बघा एक आहे, मी वापरलेला आहे ना, तो तुम्हाला दाखवतो। दोन पोपट्या आलेल्या आहेत। हो का? अरे वा, बघा हाच दोन आम्ही हे केलेले आहेत, मस्त बघा। अजून किती टिकेल तो सांगा। आणि गोल याच्यामध्ये जास्त उलट बसतं, स्पेस जास्त आहे ना। कसं असतं माहितीये, ह्या उलटा ठेवतो ना आपण दम बिर्याणी वगैरे करतो। हो हो, सेम तसं। बरोबर, आम्हाला एवढाच दाखवा मग असं। हो चालेल, दाखवतो। आणि हे जे भांडी आपले असतात हे मातीचे पातेल्यांसारखे, तर हे पण धुवायचे नाही, मग ते कधी वापरायला घ्यायचे आपण घेतल्यानंतर? लगेच नाही वापरायचं, नंतर वापरायचं। तुम्ही आता लगेच वापरून हे करता ना, दाखवा मला एखादं। म्हणजे हे 2 कलर, म्हणजे काळा आणि हे असे कलर कसे काय वेगवेगळे? ते मातीचा प्रकार असतो का की भाजल्यामुळे? पहिलं लालच होतं, हा काय, आणि नंतर मग काय माहितीये, तूस आणि भुसा असतो ना आपला, त्याच्यामुळे ते काळं करतात। माती एकच असते, बरोबर, फक्त कलर एक वेगळा। दाखवा आम्हाला। हो दाखवतो। आतापासून चालू झालेल्या या मूर्तीचं काम बघून भक्तांच्या भावनांना आकार देणारे कलाकार दिसले। 350 आणि हे मोठे, हे पण ते 400 ते आता दादांनी दाखवलं याच्यापेक्षा मोठा होता ना तो? हा, तो 400 रुपये। अच्छा, घागर टाइप मध्ये, ते साईज वरी किंमत असते। अच्छा, आज पोपटीचा बेत आखला होता म्हणून पोपटीचा माठच घ्यायला गेलो होतो, पण दुकानामध्ये जिथे नजर टाकू तिथे फक्त मातीच्या वस्तूच भेटत होत्या, आणि त्याही एवढ्या सुंदर होत्या की बाप रे बाप। आणि आता तर काही विचारूच नका, कारण की मम्मीची नजर पडली होती त्या किचनच्या भांड्यांकडे। मातीच्या वेगवेगळ्या भांड्यांमध्ये जेवण कसं बनवता येईल, काय करू, कोणती भांडी घेऊ, यामध्ये ती मग्न झाली होती। माठ थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून ती इतर गोष्टींची किमती बघायला लागली। म्हटलं ठीक आहे, आपण पण तोपर्यंत ह्या किती छान छान मूर्त्या आणि कशा बनवतात त्यावर नजर टाकूया। सुंदर मूर्त्यांची कामं सुरू झाली, काही मूर्ती तयार होत्या, काही बनत होत्या। नजरेत पडलेल्या एवढ्या साऱ्या मातीच्या वस्तू बघून मम्मी गेली तर फक्त एकच माठ घ्यायला होती, पण तिचं झालं होतं मतपरिवर्तन, आणि फक्त माठ नाही, माठासोबत तिने भरपूर शॉपिंग केली, जी की आता तुम्हाला रेसिपीमध्ये बघायला भेटेलच। नवीन कोणत्या भांड्यांमध्ये ती काय काय बनवते। अशा प्रकारे आम्हाला चिरनेरकरांनी उत्तम माहिती दिली आणि काकूंनी बाय बाय केलं। थँक्यू सो मच चिरनेरकर। यांच्या दुकानामध्ये नक्की भेट द्या। अलिबागमध्ये असाल तर तुम्हाला हे दुकान माहितीच असेल। ह्या शॉपमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मातीची भांडी आणि इतर बऱ्याच गोष्टी मातीच्या बघायला मिळतील। तसेच बाहेरचे तुम्ही असाल, फिरायला येणार असाल तर तुम्हाला जर काही वस्तू घ्यायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता। अरे त्या काय म्हणत होत्या, पण माझा मावरा घ्यावा लागल तुला। माझा ह्यांचा मावरा कोणी घ्यायचा? मच्छी मार्केटमधून भाजी मार्केटमध्ये येताना 2 मावशांनी हाक मारली, म्हणते काय गो बाय, मावरा नाही घेत आज कुठे मावरा घेऊ त्यांचा? म्हणते मागच्या मावऱ्याची अजून रेसिपी नाही टाकलीस यूट्यूबवर? म्हटलं येईल ओ मावशी, आज आहे पोपटीचा बेत, आज काय मच्छी बिच्छी तुमची घेत नाही।
नंतर पुढच्या वेळेला पोपटीसाठी माठ घेतलं. आता वालाबिलाच्या शेंगा घेतो, जरा रताळी मका वगैरे जे काही साहित्य लागतं ते सर्व घेतलं. पोपटी करताना मम्मी तुम्हाला सांगेलच काय काय साहित्य लागतं, कारण पोपटीची रेसिपी येणारच आहे ना आपली. तोपर्यंत मावशींना पण सांगितलं आणि तुम्हाला पण सांगतो. ह्यावेळेस पोपटी करताना थोडा प्रयोग करायचा विचार चालला आहे. पोपटी इथेच लावणार आहोत आपल्या एरियामध्ये. पोपटीची रेसिपी लवकरच येईल. आणि आमची पोपटी कशी झाली, सक्सेसफुल झाली की नाही, आणि आम्ही कशी पोपटी लावली हे सर्व बघण्यासाठी तुम्हाला पुढची व्हिडिओ बघायला लागेल. कारण माठ किंवा मडकं जे काही तुम्ही म्हणाल पोपटीसाठी घेतलं. पोपटी करताना एक नवा सक्सेसफुल प्रयोग झाला. पोपटीची पूर्ण रेसिपी नक्की आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. होम कुक रंजना चॅनलला भेट नक्की द्या. फक्त मडकेच नाही तर शॉपिंग अजून बरीच झालेली आहे. रेसिपी पाहत राहा. नवीन नवीन आणलेल्या वस्तू वापरून आपण रेसिपी करणार आहोत असं मम्मी म्हणाली. छान छान रेसिपी बघत राहा. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, आमची आज व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. फक्त ब्लॉग्सच नाही तर व्हेज रेसिपी, नॉनव्हेज रेसिपी, चिकनच्या वेगवेगळ्या रेसिपीज, बऱ्याच हेल्दी रेसिपीज, बरेच वेगवेगळे ज्यूस, मिल्कशेक, स्वीट डिश, डेझर्ट्स, त्यानंतर अनेक वेगवेगळ्या रेसिपीज मम्मीने केलेल्या आहेत. प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेल्या आहेत. वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला वाटतील त्या, आवडतील त्या प्रकारच्या बघायच्या असतील तर एकदा प्लेलिस्टवर नजर टाका आणि आवडतील त्या रेसिपी करून बघा. बाय बाय.